मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आहोत वरळीला आणि हा वरळीचा रोड आहे आणि तिथेच आपले बघू शकता एक लहानसं कुटुंब आहे. लहान एक मावशी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांनी छोटासा एक व्यवसाय बघा चालू केलेला. तर जाणून घेऊया त्याने व्यवसाय काय चालू केलेला ना. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? वैजंता गौरव रावण. वैजंता गौरव रावण. अच्छा, कुठलं गाव कुठलं आपलं? शाहूवाडी पूर. कोल्हापूर. अच्छा, आणि हा तुमचा मुलगा का? नमस्कार. दादा नमस्कार. तर काय नाव आपलं? माझं नाव बंडू गोरख रावण. अच्छा, बंडू गोरख रावण. तर हा व्यवसाय काय काय व्यवसायामध्ये आपण काय ठेवतो इथे? मोमोज. मोमोज आहेत. अच्छा, मग ते व्हेज नॉनव्हेज कसे काय? हो, दोन्ही पण व्हेज आणि नॉनव्हेज. हो. अच्छा, तर आपण कधीपासून व्यवसाय हा चालू केला आहे? आता 2-3 महिने. 2-3 महिने आले. हां. अच्छा, तर कसं काय इथं आता रिस्पॉन्स येतो तुम्हाला? आहे आता चाललंय. चालू आहे हळूहळू. हां. अच्छा, तर मला एक सांगा की व्यवसाय तुम्ही आता हा चालू केला तर आपण रस्त्यावर ही मी बघतोय आता की 2 ते 3 फुटाची 2 फूट बाय 2 फुटाचा हा स्टॉल आहे फक्त. हा स्टॉल चालू करताना तुम्हाला असं कधी वाटलं का की रस्त्यावर मी चालू करतोय तर आम्हाला आता ओळखीचे लोक काय बोलतील, लाजवायचं विजायचं का, असं काय? नाही तसं काय, आपण आता करायचंच आहे म्हणल्यावर तसं काय, आपला याला धंदा करायचाच आहे म्हणल्यावर काय. हां, धंदा आपल्याला करायचाच आहे म्हटलं की काय लाजून विजून चालत नाही. दादा तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे. नाही, आता तुम्ही ॲक्च्युली हा सकाळपासून आपला असतो इथे स्टॉल की नाही काय टायमिंग असतो? 5:30 ते 10:30 पर्यंत. 5:30 ते 10:30 पर्यंत असतो. मग सकाळी तुम्ही काय करता? मी सकाळी कामाला जातो. सकाळी कामाला होता. अच्छा, आणि मग संध्याकाळी आल्यानंतर? संध्याकाळी मग मी येईपर्यंत मम्मी लावते सगळं हां. व्यवस्थित. मग त्याच्यानंतर मम्मी आणि मी असतो इकडे. अच्छा, मग मावशी हा तुम्ही कोल्हापूरचे आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही चालू केलंय ते मोमोज आहे. मग ते कोल्हापुरी मोमोज म्हणायचं का आपण? कारण कोल्हापूर म्हटलं की तो आपला पांढरा तांबडा रस्सासाठी जे आपलं कोल्हापूर फेमस आहे. पण आता ॲक्च्युली कोल्हापूरची लोक आपल्याला मोमोज पण खिलवणार आहे. मग त्याच्यात चटण्या बिटण्या त्या बनवता तुम्ही स्वतः? हा, स्वतः बाहेरून येते आपण, काही सॉसेस बिसेस नाही घेऊन येत. ठीक आहे, मग ते ही कुठून म्हणजे आयडिया कुठून आली की आपल्याला मोमोजच करायचं आहे असं? माझ्या मित्राच्या स्टॉलवर मी होतो जरा महिनाभर कामाला. अच्छा, महिनाभर तुम्ही काम केलं तिकडे आणि त्याच्यानंतर मग सगळे आयडिया घेतली आणि स्वतःचं मग चालू केलं. स्वतः चालू केलं. नक्कीच आता मराठी माणूस ॲक्च्युली व्यवसायामध्ये येतोय. आमच्या चॅनलच्या थ्रू आमचा प्रयत्न असतोय की मराठी माणूस जो व्यवसायामध्ये येतोय त्याचा व्यवसाय कसा वाढेल. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय काय ठेवतोय मला दाखवाल का जरा? त्याच्यात हे पनीर मोमोज आहेत. हे पनीर मोमोज आहे. अच्छा, आणि त्या खाली चिकन मोमोज आहेत. अच्छा. आणि आपल्याकडे स्टीम आहे, याच्यात फ्राय होतात आणि त्याच्यामध्ये फ्राय करून पण देतात. आणि अच्छा. फ्रायसाठी आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळं आहे. वेगवेगळं. अच्छा, हे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी फ्राय होतात म्हणजे. अच्छा, तर यांचे मग रेट्स कसे आहेत जरा दाखवाल का? हां, आपला हे अच्छा, हे मेनू कार्ड आहेत का आपलं? तर मित्रांनो बघू शकता दादाने मेनू कार्ड पण त्यांनी एकदम मेंटेन केलेलं आहे, व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही. तर यांचं आडनाव त्यांचं रावणचं आहे म्हणून त्यांनी रावन्स मोमोज म्हणून नाव दिलेलं आहे या शॉपला. आणि एकदम रिझनेबल रेट आहेत बघू शकता तुम्ही. दादांचा नंबर पण त्याच्यावर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर काय आज आम्हाला मग काय दाखवाल? काय तुम्ही तुमचं स्पेशल काय आहे? आमचं स्पेशल कुरकुरे मोमोज आहे. कुरकुरे, ठीक आहे चालेल. आपण पाहूया कुरकुरे मोमोज कसे असतात ते दादांचं. नॉनव्हेज कसलं बॅटर आहे ते? आता आपण मैदा कॉर्नफ्लेक्स वगैरे ॲड करून चटणी बिटणी टाकून बॅटर बनवतो. अच्छा, हे बॅटर आहे साईडला. अच्छा, हे त्याच्यामध्ये डीप करून नंतर मग फ्राय करायचं असं? अच्छा, ही गॅसवर आहे का? हो, गॅसवर. अरे वा. आत्तापर्यंत म्हणजे ती इलेक्ट्रिकवर आपण पाहिलेलं आहे. अच्छा, आपण आता हे फ्राय करतोय का? हो, डीप फ्राय. ओके, हे फ्रायरमध्ये गेलेले आहे. ठीक आहे.
हे किती वेळानंतर आता हे तयार होतात? एक 5-7 मिनिटामध्ये तयार होतं. 5 ते 7 मिनटं लागतात. मावशी तुम्ही पण सगळं हे शिकलाय का? होय होय अच्छा. आता म्हणजे दादा नसेल तर तुम्ही सांभाळता सगळे? हो सांभाळतो. क्या बात आहे. झालेत काय तयार आता? हां तयार होतं. एकदम भारी कुरकुरीत दिसत आहेत, एकदम लाल झालेत ते. पार्सल पाहिजे. हम्म. अच्छा, ही पूर्ण डिश आपली तयार झाली. बघू शका, एकदम सुंदर दिसते, एकदम छान. तर दादा आणि मावशी, चव खूपच छान होती, खरंच छान होती. तर आता मला एक सांगा की कोणाच्या समारंभाला होता ऑर्डर घेऊ शकता. तर काय इकडचा ॲड्रेस काय सांगाल? इकडचा प्रॉपर ॲड्रेस काय आहे इकडचा? श्रीराम मिलच्या समोर, श्रीराम मिलच्या समोर. सन्निधी बारच्या बाजूला. कोणता? सन्निधी बार. अच्छा, सनी डी बार. आणि मोबाईल नंबर काय सांगाल की जेणेकरून लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आपले? 810-810 10. 5784. अच्छा. तर दादाने नंबर दिलेला आहे. तर सर्वांना एक कळीची विनंती असेल की हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून होईल काय की आपला मराठी माणूस जो व्यवसायामध्ये उतरतोय त्याचा व्यवसाय वाढीसाठी आपले प्रयत्न लागतील. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढे पण अशाच एका व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपले लहान लहान व्यावसायिक आहे मराठी, त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. तर दादा नमस्कार, मावशी नमस्कार. नमस्कार, भेटूया मग.